न्यूज आहे खरातच्या संदर्भातली, त्यावरती एक नजर टाकूयात. नेमकी ब्रेकिंग न्यूज काय बघा. अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. बघा, राहता सत्र न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी अशोक खरातला सुनावलेली आहे. जमीन खरेदी अवैध सावकारी प्रकरणात ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भोंदूची पत्नी ही फरार आहे आणि आरोपी कल्पना खरातचाही शोध सुरू आहे. तिने अटकपूर्व जामिनाकरता आपण जर पाहिलं की गेल्या काही तारखांमध्ये प्रयत्न देखील केलेला होता. एका तारखेला तिचे वकील देखील गैरहजर असल्या कारणाने त्याबद्दलची सुनावणी होऊ शकली नाही. तर 2 आरोपींचा जामीन अर्जही न्यायालयानं फेटाळला. भोंदू अशोक खरात याच्यावरती शिर्डीमध्ये शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये शिर्डी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि आज राहता न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि 9 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मी आता राहता न्यायालयाजवळ आहे. आपण बघितलं तर याच राहता दिवाणी न्यायालयामध्ये जवळपास 1.5 तास सुनावणी चालली, ज्यामध्ये आरोपीचं वकील, त्यानंतर पोलीस तपास अधिकारी आणि जे सरकारी वकील आहे यांनी युक्तिवाद केला आणि जे तपासी अधिकारी आहे यांच्या म्हणण्यानुसार अशोक खरातची कोठडी त्यांना गरजेची आहे, कारण त्याने जो गुन्हा केलेला आहे तो गंभीर आहे आणि यामध्ये कोट्यावधी रुपयांचे जे देवाणघेवाण झालेली आहे, मग हे पैसे नेमके आले कुठून याचा तपास करायचा आहे. त्याचबरोबर 31 मार्च पासून त्याची बायको कल्पना खरात फरार आहे, तिचा देखील शोध घ्यायचा आहे. ती कुठे लपून बसली असेल हे देखील या खरातलाच माहित आहे. त्यामुळं तपासी अधिकाऱ्यांकडनं बाजू मांडण्यात आली. आरोपीचे वकिलांनी देखील असं म्हटलंय की कुठेतरी नाशिकमध्ये जेव्हा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर हा गुन्हा बनावट रचण्यात आला आणि त्यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. सगळा व्यवहार जो आहे तो कायदेशीर आहे, मात्र सगळ्यांची जी म्हणणं कोर्टाने ऐकून घेतलं आणि त्यानंतर 9 मे पर्यंत या खरातला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळं पुढे 9 मे पर्यंत पोलीस चौकशीमध्ये आणखी या चौकशीतनं काय काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर. आणि या सगळ्या